मुलांसाठी पुन्हा एकदा खऱ्या नात्यामध्ये फाटाफूट झाली। नागपूरच्या जरीपटका भागात ही घटना घडली, जेथे मामीने तिच्या मुलाला आणि सुनेसह तिच्याच भाच्याला लाखोच्या मालमत्तेत अडकवले आणि त्याला खोट्या बलात्काराच्या प्रकरणात अडकविण्याची धमकी दिली। परंतु पोलिसांनी मामी आणि तिच्या मुलाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे। हे प्रकरण नागपूरच्या जरीपटका भागातील आहे, जिथे राकेश लालवानी नावाच्या व्यक्तीने रेश्मा अमरलाल लिलवानी म्हणजेच आपल्या मामीकडून जरीपटका परिसरात 560 स्क्वेअर फूट मकान खरेदी केले होते। पूर्ण रक्कम भरल्यानंतर राकेश लालवानी यांनी घराची नोंदणी देखील केली, परंतु जेव्हा घर रिकामे करण्याची वेळ आली तेव्हा रेश्मा अमरलाल लिलवानी यांनी काही वेळ मागितला आणि तोपर्यंत त्याच घरात भाड्याने राहण्याची परवानगी मागितली। यासाठी एक योग्य लिव्ह इन लायसन्स करार करण्यात आला आणि घराचे भाडे 8,000 रुपये निश्चित करण्यात आले। हा करार 11 महिन्यासाठी करण्यात आला होता आणि 11 महिने पूर्ण झाल्यावरही मामी रेश्मा आणि तिचा मुलगा रवी अमरलाल लिलवानी यांनी घर रिकामे करण्यास स्पष्ट नकार दिला। घर रिकामे करण्याच्या बदल्यात 25 लाख रुपये अधिक मागितले। इतकेच नाही तर घरी फोन करून आल्यावर रवी अमरलाल लिलवानी यांची पत्नी महकने राकेशला शिवीगाळ केली आणि बलात्कारासारख्या जघन्य गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली। राकेश लालवानी यांनी त्यांच्या FIRमध्ये असा आरोप केला आहे। तक्रारीनंतर जरीपटका पोलिसांनी अनेक दिवस या प्रकरणाचा तपास केला आणि ते गांभीर्याने घेत गुन्हा दाखल केला। नागपूरच्या जरीपटका पोलिसांनी रेश्मा अमरलाल लिलवानी आणि रवी अमरलाल लिलवानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। मात्र अद्यापपर्यंत पोलिसांनी या प्रकरणात कुणालाही अटक केलेली नाही, तर तक्रारदार राकेश लिलवानी अजूनही त्यांच्या विरुद्ध झालेल्या फसवणुकी आणि फसवणुकीविरुद्ध न्यायासाठी याचना करत आहेत। ऐसा है कि जो मकान मैंने जरीपटका में होंदराज कॉलोनी में खरीदा है, वो मेरी रिश्ते में सकी मामी होती है। मैंने अपनी मामी से ये मकान खरीदा है 18/10/2022 में। मकान की पूरी पेमेंट होने के बाद में उन्होंने मुझे ये कहा कि ये मकान हमको कुछ टाइम के लिए रेंट के लिए दे दो, जिसका जो रेंट बनता है वो 8,000 रुपए, ऐसा बात हुआ था उनसे। रेंट एग्रीमेंट जो उनका बेटा है रवि अमरलाल लीलवानी, मेरा उनसे रेंट एग्रीमेंट बना है, ऑनलाइन रजिस्टर्ड एग्रीमेंट बना है। उसके बाद में कुछ टाइम मैंने उनको रहने के लिए दिया, 11 महीने का जो बनता है। ये मकान जो है 1-2 बार मुझे जाने के बाद में उन्होंने मुझे 1-2 बार भाड़ा भी दिया है, रेंट भी दिया है उन्होंने। जब मकान में उनको कहा कि मुझे रेंट दे दो, तो उन्होंने मुझसे गाली गलौज किया। गाली गलौज करने 3-4 बार ऐसे हुआ। उसके बाद में जब मैं मकान खाली करवाने के लिए गया, तो जो रेश्मा अमरलाल लीलवानी है, उनकी जो बहू है महक रवि लीलवानी, उन्होंने मुझसे गाली गलौज की और कहा कि अगर तू दोबारा यहाँ पे आएगा तो तेरे